a very good morning to all of you. First of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण डेरिवेशन टीच करणार आहोत, हे डेरिवेशन डिपेंड आहे आपले पॅरलल एक्सिस थेरम या टॉपिकवर. कोणता थेरम? पॅरलल एक्सिस थेरम. मग पॅरलल एक्सिस थेरम काय असतो? कारण हा थेरम मी तुम्हाला यासाठी टीच करत नाही आहे, कारण या थेरम मध्ये टोटली इंटिग्रेशनचा यूज केला आहे. म्हणून हा थेरम आपण नंतर बघू, जेव्हा आपला इंटिग्रेशन चॅप्टर होऊन जाणार. मग पॅरलल एक्सिस थेरम काय असतो तर लक्ष द्या. IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर हा आहे आपला पॅरलल एक्सिस थेरम. पॅरलल एक्सिस थेरम. आणि या पॅरलल एक्सिस थेरम वर डिपेंड आपल्याला डेरिवेशन टीच करायचे आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये IO म्हणजे काय? तर आता थेरम आहे, थेरम साठी नोटिफिकेशन वेगळे राहणार. मला फक्त यावर डिपेंड तुम्हाला डेरिवेशन टीच करायचे आहे, म्हणून मी जे नोटिफिकेशन सांगतो ते केअरफुली समजून घ्याल. IO मोमेंट ऑफ इनर्शिया at any point. Moment of inertia at any point. IC moment of inertia at center. M mass आणि H distance between two parallel axes. H म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. तर हा आहे आपला पॅरलल एक्सिस थेरम. या थेरम वर डिपेंड आज आपण डेरिवेशन टीच करणार आहोत. आपलं जे पहिलं डेरिवेशन राहणार ते राहणार युनिफॉर्म रॉड साठी, मग राहणार स्पियर साठी. बट जेव्हा न्यू टॉपिक स्टार्ट होणार, म्हणजे जसं युनिफॉर्म रॉड म्हणणार मी, मग युनिफॉर्म स्पियर म्हणणार, तर प्रत्येक साठी रॉड साठी एक व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार, स्पियर साठी पण एक व्हॅल्यू आधी कॉन्स्टंट राहणार, आणि मग त्यावर डिपेंड आपल्याला डेरिवेशनची सुरुवात करावी लागणार. तर हे जे मी लिहून दिलं आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी हे लिहून घ्यायचं. ओके, आता आपण क्वेश्चनचे सुरुवात करू. आपला पहिला क्वेश्चन आहे युनिफॉर्म रॉड साठी. आपले जे पहिले जे डेरिवेशन चालू होणार आहे ते आहे युनिफॉर्म रॉड. तर आपल्याला आधी हेडिंग द्यावी लागणार युनिफॉर्म रॉड. युनिफॉर्म रॉड. आता युनिफॉर्म रॉडचे 3 डेरिवेशन आहे. कोणत्याही टॉपिकचे जेव्हा डेरिवेशन स्टार्ट होणार तर त्याचं जे पहिलं डेरिवेशन राहणार ते म्हणजे त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती तुम्हाला लर्न करावी लागणार आहे. नंतरचे जे डेरिवेशन राहणार ते तुम्हाला बाय युजिंग दिस पॅरलल एक्सिस थेरम सॉल्व करावं लागणार आहे. पहिला क्वेश्चन, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ thin uniform rod about an axis passing through its center and perpendicular to its length. ओके, तर एक युनिफॉर्म रॉड आहे. युनिफॉर्म रॉडचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, पण पासिंग थ्रू काय म्हटलं आहे? सेंटर. आता सोल्युशन मध्ये काय येणार? फर्स्ट वन, आपण एक युनिफॉर्म रॉड घेऊ AB. या युनिफॉर्म रॉडची मी लेंथ घेतली L. युनिफॉर्म रॉडची लेंथ किती घेतली? L. मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू काय म्हटलं आहे? सेंटर. कशामधून पास होत आहे? सेंटर. अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, इथून पास होणार आणि या लेंथलाच काय राहणार आहे? तो परपेंडिक्युलर.
सेंटर आपण नेहमी IC न डिनोट करतो, मी आधीच सांगितलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट सेंटर तो आपण कशाने डिनोट करतो, IC. आता हा जर L आहे तर A पासून या C चं डिस्टन्स किती होणार आहे, L/2. B पासून सुद्धा C चं डिस्टन्स L/2. कारण L दोघांमध्ये डिवाइड होणार. आधी ही डायग्राम ड्रॉ करावी लागणार. त्यानंतर तुम्हाला लिहावं लागणार कन्सिडर युनिफॉर्म रॉड AB. Consider uniform rod AB having length L. Consider uniform rod AB having length L passing through point C and mass M. Passing through point C and mass M. Therefore, the moment of inertia is. पुन्हा एकदा. Consider rod AB having length L, passing through point C and mass M. Then moment of inertia of rod is given by. Moment of inertia of rod is given by IC equal to ml square upon 12. ही झाली युनिफॉर्म रॉडची कॉन्स्टंट व्हॅल्यू. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये युनिफॉर्म रॉडचं जर मी डेरिव्हेशन स्टार्ट केलं तर युनिफॉर्म रॉडच्या डेरिव्हेशन स्टार्ट केल्याबरोबर त्याची पहिली कॉन्स्टंट व्हॅल्यू जेव्हा एक्सिस कशामधून पास होणार, सेंटर, ते तुम्हाला पाठ करावी लागणार आहे. तर सेंटर मधून जेव्हा पास होणार तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू किती आहे, IC इक्वल्स टू ml स्क्वेअर अपॉन 12. बस एवढंच लिहायचं आहे. झालं डेरिव्हेशन. समजलं. मग डेरिव्हेशन प्रूव्ह करावं लागलं का, किती मार्क्स साठी विचारणार आहे, 2 मार्क्स. तुम्हाला पहिले काय ड्रॉ करावी लागणार आहे, डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर कन्सिडर युनिफॉर्म रॉड AB having length L passing through center C and mass M. Then moment of inertia is given by IC equals to ml square upon 12. Finish the topic. म्हणजे युनिफॉर्म रॉडची कॉन्स्टंट व्हॅल्यू किती झाली, ml स्क्वेअर अपॉन 12. आता यावर डिपेंड डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. show that moment of inertia. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, केअरफुली लक्ष द्याल. show that moment of inertia about an axis. Show that moment of inertia about an axis passing through one end and perpendicular to its length. Passing through one end and perpendicular to its length is ml square upon 3. ml square upon 3. आता लक्ष द्या. सिंपल आहे, फक्त बोर्डकडे लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू काय म्हटलं आहे, वन एंड. पासिंग थ्रू वन. या रॉडला किती एंड आहे, 2, एक A आणि एक B. आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा फाइंड आउट करायचा आहे, पासिंग थ्रू एंड. पासिंग थ्रू सेंटर म्हटलं काय, पासिंग थ्रू सेंटर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय ना. आता काय म्हटलं, पासिंग थ्रू एंड. मग या एंड मधून आपण एक एक्सिस पास करायची. याला आपण कशाने डिनोट करू, IO. कशाने डिनोट करू, आणि हा पॉइंट कोणता घेतला मी, O. कारण मी तुम्हाला लिहून दिलं होतं ना, IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट एनी पॉइंट. लिहून दिलं होतं. ओके. ही झाली आपली आता डायग्राम.
काय प्रूफ करायचं आहे मला? IO काय प्रूफ करायचं आहे? ml²/3. आता केअरफुली लक्ष द्याल, जे सांगतो त्याकडे एकदम केअरफुली लक्ष द्या. करायचं काय, पहिले क्वेश्चन विचारला काय ते पुन्हा एकदा समजून घ्या. तुम्हाला क्वेश्चन विचारला होता मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू वन एंड. मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू, तर मी पासिंग थ्रू वन एंड केला. सेंटर मध्ये विचारलं नाही तरी तुम्हाला ड्रॉ करावूनच दाखवा लागणार, कारण सेंटर माहित असतो ना. ओके, सॉल्व कसं करू? फर्स्ट डबल, आधी जे डायलॉग लिहिली होती सेम ऐकून घ्या. कन्सिडर युनिफॉर्म रॉड AB. आधी जे लिहिलं होतं सेम लिहायचं आहे IC पर्यंत. कन्सिडर युनिफॉर्म रॉड AB having a length L passing through center C and mass M, then moment of inertia is given by, काय होता मोमेंट ऑफ इनर्शिया गिवन बाय IC इक्वल्स टू ml²/12. हे आपल्याला माहित आहे, हे ऍज इट इज लिहावं लागणार. त्यानंतर मग तुम्हाला लिहावं लागणार बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम. बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम. काय असतो पॅरालेल एक्सिस थेरम? IO इक्वल टू IC प्लस mh². हा असतो पॅरालेल एक्सिस थेरम. IO ऍज इट इज, IC ची व्हॅल्यू किती आहे? ml²/12. m ऍज इट इज. आता सांगा h किती आहे? h म्हणजे मी काय लिहून दिलं होतं? डिस्टन्स बिटवीन पॅरालेल एक्सिस. पहिली एक्सिस कोणती? IO. दुसरी यांच्यामधलं डिस्टन्स L/2. मी h म्हणजे काय लिहून दिलं होतं? डिस्टन्स बिटवीन टू पॅरालेल एक्सिस. तर पहिली एक्सिस IO, दुसरी एक्सिस IC, यांच्यामधलं डिस्टन्स L/2. तर इथे काय होणार? L/2 चा स्क्वेअर. h ची व्हॅल्यू L/2 पुट केली, समजलं? अगेन IO ऍज इट इज, ml²/12 ऍज इट इज, प्लस याला सॉल्व करू. L चा स्क्वेअर L², 2 चा स्क्वेअर 4. ओके, कॉमन काय निघते बघा आता? ml² आपण कॉमन बाहेर घेऊन घेऊ. इथे राहिला 1/12 प्लस 1/4. ओके, ml² कॉमन बाहेर काढला. 1/12 1/4. अगेन सॉल्व. ml² क्रॉस मल्टीप्लाय 1 into 4, 12 1 जा 12, 12 4 जा 48. IO ml², 4 plus 12 16 upon 48. ml², 16 1 जा 16, 16 3 जा किती आलं? 1/3. याला जर मी सॉल्व केलं तर IO ची व्हॅल्यू काय येणार? ml²/3. हेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूफ करायला लावलं होतं. आपल्याला प्रूफ मध्ये काय सांगितलं होतं? का जो मोमेंट ऑफ इनर्शिया एंड मधून पास होणार, जो मोमेंट ऑफ इनर्शिया एंड मधून पास होणार त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे? ml²/3. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो आपला टॉपिक आहे युनिफॉर्म रॉड, हा आपला एंड. काय केलं? पहिलं तुम्हाला फक्त कशाचं इक्वेशन लक्षात ठेवायचं होतं? सेंटर. सेंटरचं इक्वेशन लक्षात ठेवावं लागते. त्याच्यानंतर मग कशाचं इक्वेशन ड्रॉ केलं मी? एंड. तर युनिफॉर्म रॉडचा टॉपिक एंड. आता आपण टॉपिक चालू करू सॉलिड सिलेंडर. लक्ष द्या आता.
ज्या प्रकारे युनिफॉर्म रॉडचे 2 डेरिवेशन आहे, सॉलिड सिलेंडरचे सुद्धा 2 डेरिवेशन आहे. मग डिस्क आणि रिंग त्याचे सुद्धा 2-2. मग एक सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर असे डेरिवेशन आपल्याला टीच करायचे आहे. आता सॉलिड सिलेंडर, तर आधी आपण हेडिंग देऊ सॉलिड सिलेंडर. लक्ष द्याल आता. युनिफॉर्म रॉड झाला आपला, सॉलिड सिलेंडर स्टार्ट करू. स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर moment of inertia of solid cylinder. Moment of inertia of solid cylinder about an axis passing through its center. पहिले इक्वेशन नेहमी कोणासाठी राहणार आहे? सेंटर साठीच. तर प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट सेंटर हा काय असला पाहिजे? लर्न असला पाहिजे, तुम्हाला माहीतच असला पाहिजे. युनिफॉर्मचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट सेंटर ml²/12. आता कशाचा बघू? सॉलिड सिलेंडर. प्रत्येक याचा सेंटर मधून पास होणारी एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा नोन असलाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही दुसरं डेरिवेशन काय करू शकाल? सॉल्व. क्वेश्चन पूर्ण एकदा लक्ष द्या. स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. आधी आपण डायग्राम ड्रॉ करावी लागणार आपल्याला. डायग्राम कडे लक्ष द्याल. ओके, त्यानंतर एक्सिस ड्रॉ करून टाकू. एक हा घेतला मी सेंटर सी, हा झाला आपला IC. ओके, त्याची लेंथ किती घेऊ आपण? L. लेंथ जर L झाली तर हा पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची लेंथ L/2, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची लेंथ L/2. इज दॅट क्लिअर? ओके. आणि रेडियस घेतला R. ही झाली आपली डायग्राम. त्यानंतर लिहायचं काय? लक्ष द्या. कन्सिडर अ सॉलिड सिलेंडर. कन्सिडर अ सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ L, मास M. पुन्हा एकदा. Consider a solid cylinder of length L, mass M, समजून आलं? radius R, passing through its center, then the moment of inertia is given by, passing through its center, then moment of inertia is given by IC equal to M in bracket L²/12 plus R²/4. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. Moment of inertia of solid cylinder passing through the center. Moment of inertia of solid cylinder passing through the, कोणती व्हॅल्यू आहे? IC equals to M in bracket L²/12 plus R²/4. Finish the derivation. हे फक्त 2 मार्कासाठी विचारते. कोणतंही डेरिवेशन जर तुम्हाला पासिंग थ्रू सेंटर म्हटलं तर ते 2 मार्कासाठी राहील, आणि पासिंग थ्रू एंड म्हटलं तर ते 3 मार्कसाठी राहील. पासिंग थ्रू सेंटर म्हटलं तर 2 मार्क यासाठी, कारण तुम्हाला डेरिवेशन सॉल्व्ह करायचं आहे का? नाही, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करायची आहे.
बट पासिंग थ्रू वन एंड म्हटलं तर तुम्हाला डेरिवेशन काय करावं लागते, सॉल्व. इज दॅट क्लिअर? हे समजलं? नेक्स्ट लक्ष द्याल आता. शो दॅट, नेक्स्ट डेरिवेशन, शो दॅट moment of inertia of solid cylinder moment of inertia of solid cylinder about axis passing through one end, about an axis passing through one end, center ni म्हटलं passing through one end is passing through one end is, हे प्रूफ करून दाखवायचं आहे. m in bracket l square upon 3 plus r square upon 4. पासिंग थ्रू वन एंड साठी आपल्याला हे काय करून दाखवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रूफ. ओके, आता प्रूफ कडे थोडं लक्ष द्याल. आता डायग्राम मध्ये काय चेंज होणार आधी ते समजून घ्या. पासिंग थ्रू वन एंड म्हटलं आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो? पासिंग थ्रू वन एंड, तर आपण एका एंड वरून पुन्हा एक एक्सिस ड्रॉ केली. इथं पॉइंट कोणता घेऊ, ओ. तर ही एक्सिस काय येणार आपली, आय ओ. किती झालं डिस्टन्स, डिस्टन्स पुन्हा l/2 झालं, यस ऑर नो? आता सॉल्व कसं करू, आधी पुन्हा आयसी पर्यंत सेम. कन्सिडर अ सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ l, मास m, रेडियस r, passing through the center C. Then the moment of inertia is given by, moment of inertia is given by IC equal to m in bracket l square upon 12 plus r square upon 4. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर. डायग्राम कशी चेंज झाली ते समजलं. पासिंग थ्रू वन एंड म्हटलं तर आधी ही डायग्राम ड्रॉ करावी लागणार. ही डायग्राम ड्रॉ केली नंतर जे लिहिलं होतं आपण आयसी पर्यंत ते ऍज इट इज. आता आपलं डेरिवेशन काय होणार, स्टार्ट. आता डेरिवेशन कडे लक्ष द्याल. बाय युजिंग parallel axis theorem, IO equal to IC plus mh square. IO as it is, IC ची व्हॅल्यू काय आहे आपली, m in bracket l square plus 12 plus r square upon 4 plus m. h ची व्हॅल्यू किती आहे, h l/2. कारण h म्हणजे काय होत असते, दोन एक्सिस मधलं डिस्टन्स. दोन एक्सिस मध्ये डिस्टन्स किती आहे, l/2. l/2 चा होल m l square by 12 plus r square by 4 plus m l square by किती येणार, 4. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट आता या डायग्रामचं तर काम नाही. बघा आता m l square by 12 पण आहे, m r square by 4 पण येणार. याला आधी सॉल्व करून घेऊ. सो IO m l square by 12 plus m r square by 4 plus m l square by 4. ओके, m नी यालाही मल्टिप्लाय केला, m नी या टर्मला मल्टिप्लाय केला, कारण m दोघांनाही मल्टिप्लाय होता. आता m l स्क्वेअर बाय 12, m l स्क्वेअर बाय काय आहे 4, यामधून कॉमन काय निघणार, m l स्क्वेअर. m l स्क्वेअर जर मी कॉमन काढला काय राहिला, 1/12 प्लस 1/4, 1/12 प्लस 1/4 mr square by 4. Is that clear?
अगेन IO ML² याला आपण आताच सॉल्व्ह केलं होतं. 1 into 4 4, 12 1 जा 12, 12 plus 4 16, 48 MR² upon 4. Is that clear? After that IO ML² किती होणार हा 1/3 प्लस MR² by 4. हा होणार ML² upon 3 प्लस MR² upon 4. पुन्हा काय कॉमन निघतो? M कॉमन निघणार. M जर आपला कॉमन आला तर काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो? L² upon 3 प्लस R² upon 4. ओके. तर असं विद्यार्थी मित्रांनो आपलं सिंपल डेरिव्हेशन होतं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्यायचा. व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण डेरिव्हेशन ॲज इट इज नोट करायचं. आज आपण टोटल 4 डेरिव्हेशन घेतले. पहिला टॉपिक होता आपला युनिफॉर्म रॉड, दुसरा टॉपिक होता सॉलिड सिलेंडर. उद्या आपण स्पियरचे डेरिव्हेशन घेणार आहोत. ओके, थँक्यू.